कार्तिक कार्तिक ओहो रायझिंग स्टार. काही रायझिंग स्टार वगैरे नाही. अरे आहातच. कार्तिक कुठे गेलाय? ऍक्च्युली माझा फोनच नाही उचलत आहे तो. आतमध्ये आहे का? मी बघून येत. नाही तो आत नाही आहे. ही इज इन अ मीटिंग. ओके म्हणजे तो बाहेर गेलाय. हा म्हणजे अजून तरी मीटिंग्स घरी सुरू नाही झाल्या. कार्तिक मीटिंग साठी गेलाय. मग तुम्ही इथे काय करताय? माझी सगळी कामं फक्त कार्तिक बरोबरच असतात असं काही नाही. आणि यू नो व्हॉट, अकादमीचं काम आमचा पूर्ण घाम काढणार आहे. त्याच रिलेटेड काही डॉक्युमेंट्स हवे होते, तेच न्यायला आलोय. म्हणजे कार्तिक परत येईपर्यंत तुम्ही इथे असाल का? मोस्टली. मग माझं एक काम कराल, माझा निरोप द्याल कार्तिकला? या प्लीज. त्याला सांगा की पुढचे 4 दिवस मी रियाजाला नाही येऊ शकणार. ओके मी सांगतो त्याला. बट काही प्रॉब्लेम आहे का? आय मीन इफ आय मे आस्क. नाही प्रॉब्लेम असं काहीच नाहीये. त्या सिरियलच्या प्रमोशन टूर साठी जायचं. ओ. आणि त्या प्रोड्युसरची अशी इच्छा आहे की ते टायटल सॉन्ग मी लाईव्ह गावं. सो जावं लागेल. ओ वाव, दॅट्स अ ग्रेट न्यूज. इट्स अ फॅन्टॅस्टिक ऑपॉर्च्युनिटी आणि एक्सलंट एक्सपोजर मिळेल. यू मस्ट रिअली गो. पण इफ यू डोंट माइंड, म्हणजे तुम्ही आलाच आहात घरी तर थोडा वेळ थांबा, आपण वाट पाहू. आणि तो आला की ही गुड न्यूज तुम्हीच सांगा त्याला. मी सांगितलं काय किंवा नाही सांगितलं काय, काय फरक पडणार आहे? म्हणजे म्हणजे मला निघावं लागेल. तुम्ही माझा निरोप फक्त कार्तिकला द्या. सिरियसली तुम्ही थांबला असता तर. नाही मला निघायची तयारी पण करायची आहे ना. सो बाय. या बाय. ऑल द बेस्ट. थँक्यू. सांगितलं काय किंवा नाही सांगितलं काय, काय फरक पडणार आहे? काय रे, काय झालं? हाताला पट्ट्या बिट्ट्या बांधल्यास? अरे गीझरचा शॉक लागला. कशाला हात टाकायला जायचा? रिस्की असतं ना ते. नाही मी नेहमी स्विच ऑफ करूनच पाणी चेक करतो, पण नेमकं काहीतरी कामात होतो आणि तसंच हात टाकला. नेमका उजवा हात टाकला. हो ना यार, उजवा हात असल्यामुळे काहीच करता येत नाही. धड टेक्स्ट मेसेज सुद्धा करता येत नाही. मग तू व्हॉइस मेसेजेस पाठव ना. टेक्स्ट कशाला करतोयस? अरे व्हॉइस मेसेजेस करेन, व्हॉइस सिग्नेचर कशी करू? म्हणजे रेंट द्यायचा घर मालकाला, त्या चेकवर सुद्धा सही करता येत नाहीये. अरे मग कॅश दे ना. 15,000 कॅश नको रे बाबा, रेकॉर्ड ठेवावा लागतो. चेक दिलेला बरा. मग त्याला असं सांग की अजून 2-3 दिवस द्या म्हणून. हा झालेला प्रकार दाखव त्यांना. माणूस की शून्य माणूस आहे तो. काही झालं तरी भाडं वेळेवर पोचलं पाहिजे असा आहे तो. त्रास केलाय त्या माणसाने. मला खरं तर जागा बदलायची आहे, पण वेळच मिळत नाही. काय करावं देव जाणे. तुझ्याकडे आत्ता तुझी साईन असलेलं काही डॉक्युमेंट आहे का? हो पॅन कार्ड आहे. बघू. हां. पेपर पेन आहे? आहे. का रे, काय करतोयस? सेम टू सेम. माझ्या अनेक टॅलेंट्स मधलं हे एक टॅलेंट आहे. बॉय यू कॅन डू वंडर्स. नाही पण मी हे कोणालाही सांगितलेलं नाहीये. का? अरे हे सॉलिड आहे. या सॉलिड गोष्टी करता मी प्रसन्न काकाकडनं मार खाल्लेला आहे. अर्थात ते भाग्य लाभलेला जगातला मी एकटाच. का मारलं त्यांनी? एथिक्स. किस्सा असा झाला ना की शाळेत एकदा बाबांची सही हवी होती. बाबा घरी होते, सही देऊ शकले असते, पण नाही. मला हा टॅलेंट नवीन नवीन कळला होता ना. सो मी म्हटलं की सही करून टाकावी. सही मी केली, पण बाबा शाळेत मीटिंगला येऊ शकले नाहीत. सो शाळेतून घरी कॉल गेला.
आणि माझे सगळे प्रताप कळले. ते बाबा राहिले बाजूला, प्रसन्न काकाने जो काय मला धुतलाय ना, मध्ये कोणीच आलं नाही माहितीये. आई पण नाही. नाही नाही, नोबडी. काका मला मारत होता आणि म्हणत होता, तू वाटेल ते कर, पण हे असे फसवणुकीचे धंदे करू नकोस. पण तुझी केस जेन्युइन आहे, त्यामुळे तुझा घर मालक जर ऐकतच नसेल तर मी तुझी मदत नक्कीच करू शकतो. ऑफकोर्स तुला हवं असेल तर. अकादमी उभी करण्यासाठी हे करावं लागलं तर? म्हणजे अरे अकादमीसाठी लोन ऍप्लिकेशन केलंय बँकेत. तीच कामं जरा चालू आहेत. तुला तर माहितीच आहे बँकेची कामं म्हटल्यावर कशी असतात ती. एक एक प्रोसिजर साठी तासन तास लागतो. आणि यू नो व्हॉट, दिस इज द करेक्ट टाइम टू यूज युअर टॅलेंट. आय मीन जस्ट टू सेव्ह टाइम अँड टिडियस प्रोसिजर्स, यू नो. म्हणजे मला कळलं नाही, जरा क्लिअर कट सांग. एक सेकंड. हा चला का मॅम. ओके ओके, मी पोचतो. मी तुम्हाला लोकेशन सेंड करतो. नाही नाही नाही, सोपं आहे. या, आय सी यू देअर. मी तुझ्याशी नंतर बोलतो. आय नीड टू रीच समवेअर. ओके, चल. काय ग, काय घेऊन आलीयस का? पनीर आणलंय आई. मी आज काकूंना सकाळी म्हटलं होतं की संध्याकाळी मी शाही मटर पनीर करेन म्हणून. तुम्ही पुलावाची तयारी करताय ना? पुलाव? अगं नाही, मी सॅलडची तयारी करत होते. पण पुलाव करायचा असेल तर काहीच अवघड नाहीये, करूया. अरे तुम्हाला काकूंनी सांगितलं नाही काही? नाही म्हणजे आसावरी म्हणाली मला, पण पुलावाबद्दल नाही ग काही बोलली. ती दुधावरची साय काढून ठेवत होती म्हणून तिला विचारलं तर मला म्हणाली की श्रुतीला भाजीत घालायला क्रीम हवंय म्हणून. हो, पण पुलावाचं नाही सांगितलं काही. नाही मग राहून गेलं असेल. मला सुद्धा सकाळी अचानकच सुचलं म्हणून म्हटलं करूया. बरं मी ना तुम्हाला मसाले काढून देते. श्रुती, गंधार आणि दिशाचं नक्की काय चाललंय, तुला काही कल्पना आहे का ग? नाही माहिती नाही मला. कशा बाबतीत आहे? अगं आसावरी म्हणत होती की दिशा लॅपटॉपवर घराच्या साईट शोधत होती म्हणून. खरंच त्या दोघांच्या डोक्यात काही चालू आहे का वेगळं राहण्याबद्दल? अच्छा, म्हणून काकू सकाळी तसं बोलत होत्या. तुलाही काही म्हणाली का ती? नाही, मला नाही काही म्हणाले. पण दिशाला पुलाव आवडतो म्हटल्यानंतर चिडचिड झाली त्यांची. नाही, जरा अपसेट आहेच आहे ती. पण म्हणूनच मी ठरवलं होतं की तुझ्याशीच बोलायचं. दिशाच्या डोक्यात खरंच काही आहे का तसं? तिने काही सांगितलंय का तुला? आई, मला तुमच्याशी खोटं बोलायचं नाहीये, पण कार्तिकचा फोन. घे. बोल कार्तिक. लगेच निघ. काय, कुठे? 8चा शो आहे, मी तिकीट्स बुक केलेत. अरे पण कशाची? फिल्मची. अरे पण फिल्म अचानक हे कधी ठरलं? माझं कालपासूनच ठरलं होतं, तुला आता सांगतोय. सॉरी फॉर दॅट. बाकीचे सगळे प्रश्न इथे आल्यावर विचार, पण लगेच निघ. अरे पण कार्तिक, मी आता. हे बघ, तू उशीर करशील, मग फिल्म सुरू झालेली असेल, थिएटरमध्ये अंधार असेल, अंधारातून तू खुडबुड करत जाशील, लोकांच्या पायावर पाय देशील. हे सगळं चालणार असेल तर कर आणखी टाइमपास. अरे पण कार्तिक, अचानक काय फिल्मचं वगैरे? मी भाजी करते आता. ती उद्या कर, पण आता लगेच निघ. मी लोकेशन सेंड करतो. बाय बाय. आई बघा ना, आता यांनी मध्येच काहीतरी फिल्मचं काढलंय. सुदे ग, जा. ऐकलंय मी सगळं फोनवर. हो पण आता आजचा आपला सगळा हा मेन्यू, हा प्लॅन आणि पोळ्या सुद्धा उरतील ना केलेल्या. असू दे ग, त्याची नको चिंता करूस. नवऱ्याकडून लाड करून घ्यायचे हेच दिवस असतात. मग नंतर आमच्यासारखं होतं. जा पळा, एन्जॉय करा, जा. आई, मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचंय, पण मी आल्यानंतर बोलते. बाय.
श्रुती, मला आता काय वाटतं सांगू? काय? आपण मुंबईत नाही आहोत, आपण स्वित्झर्लंड मध्ये आहोत. चारी बाजूला बर्फाच्छादित डोंगर आहेत, तू आहेस, मी आहे, आणि मी छान रोमॅन्टिक गाणं गातोय तुझ्यासाठी. वा, आज फुल रोमॅन्टिक मूड. हा म्हणजे बायको स्वतः अशी हातात हात घालून वगैरे चालत असेल, स्वतः रोमॅन्टिक मूड मध्ये असेल तर मला सुचणारच ना. त्यासाठी नाही मी हातात हात घालून चालत. मला ना त्या थिएटरमध्ये भयानक थंडी वाजत होती आणि मी तुला म्हटलं माझ्या खांद्यावर हात ठेवून बसतो, ते नाही केलंस. खडूस. मी पॉपकॉर्न खात होतो ना. ते संपल्यानंतर चल चल, हे असले प्रकार थिएटर मध्ये. असले प्रकार? मी काय तुला किस करायला सांगत होते का तिथे? मग कार्तिक, मी खांद्यावर हात ठेवायला सांगत होते ना फक्त तुला. कमॉन यार, आपलं लग्न झालंय, एवढं तर करू शकतोस ना तू. अच्छा, चल मग घरी जाऊ आपण. गप्प बस. आपण ना कुठेतरी कॅफे मध्ये जाऊया. आता मला ना गरमागरम सूप प्यायचं आणि सलाड खायचं. ऍक्च्युली पुढचा प्लान तोच होता, पण आता लग्न झालंय तर. कार्तिक, बरं याच्या पुढे आपण फिल्म बघायला जायचं नाही हं? का? कारण तू घुसलेला असतोस त्या फिल्म मध्ये पूर्ण. तुझं आजूबाजूला लक्षच नसतं, तसं आपण एकटे चालूय. फिल्म तशीच बघायची असते अगं. म्हणून तर मला तो प्लॅन आवडत नाही. 3 तास एकमेकांच्या शेजारी शेजारी बसायचं, एकमेकांकडे बघायचं नाही, बोलायचं नाही. त्याचा काय उपयोग? पण इथे बघ ना, यू आर मोर माइंड. पॉइंट. कार्तिक, तुला माहितीये, तुझा जेव्हा कॉल आला ना मला, तेव्हा खरंच खूप छान वाटलं. मला सुद्धा तुझ्या बरोबर वेळ घालवायचा होता. तुला सॉरी म्हणायचं होतं. सॉरी का? गेले कित्येक दिवस मी पाहतेय की तू तुझ्या अकादमीच्या कामात इतका बुडालेला आहेस ना की तुला स्वतःला द्यायला सुद्धा वेळ नाहीये. पण तरीही तू आज वेळ काढून माझ्या बरोबर टाइम स्पेंड करतोय. कार्तिक, हे फक्त तुला जमतं. तू मला विसरत नाहीस. का विसरेन मी? वेडी आहेस का तू? हो, आहेच ना मी थोडी वेडी. मी सुद्धा इतकंच अग्रेसिव्हली माझी प्रॅक्टिस करत असते कार्तिक. पण ती प्रॅक्टिस करत असताना आजूबाजूच्या जगाचा विसर पडलेला असतो मला, आजूबाजूच्या माणसांचा, गोष्टींचा, सगळ्याचा. पण तुझं तसं होत नाही. तू कितीही कामात असलास ना तरी मला वेळ देतोस, माझ्याकडे लक्ष असतं तुझं. तू तुझी पर्सनल लाईफ सफर नाही होऊन देत. अच्छा, तर हे सगळं चाललं होतं का डोक्यात, म्हणून सॉरी म्हणायचं होतं? ऍक्च्युली मला गिल्टी वाटत होतं खूप. म्हणजे मला तुझ्याशी बोलायचं होतं, पण घरी हे सगळे दिशा आणि आसावरी काकूंचे प्रॉब्लेम्स चालू आहेत, काही सुचत नव्हतं. इनफॅक्ट तुझा कॉल जेव्हा आला ना तेव्हा सुद्धा मी आईंशी त्याच विषयावर बोलत होते. थँक्स कार्तिक, आज तू हा प्लॅन बनवलास ना म्हणून बोलता तरी येत आहे आपल्याला. ऍक्च्युली या प्लॅनचं क्रेडिट मला नाही सांग. म्हणजे हा तुझा प्लॅन नव्हता? मग बाबांचा, गंधारचा, पवनचा? हा, तोच मला म्हणाला की तुम्ही दोघांनी एकत्र टाइम स्पेंड करणं गरजेचं आहे. ग्रेट. म्हणजे आता आपण कधी टाइम एकत्र स्पेंड करायचा, कधी नाही, हे पवन सांगणार आहे का आपल्याला? तसं नाही अगं, त्याने फक्त सजेस्ट केलं मला. अरे पण का? तो तुझ्या प्रोफेशनल लाईफचा मॅनेजर आहे, पर्सनल नाही. श्रुती, अगं इतकी का चिडतेस? त्याला अंदाज आला असेल. कसला? आपल्यात काहीतरी प्रॉब्लेम चालू आहेत याचा? इट्स नन ऑफ हिज बिझनेस. इथे मागताय कोण सोल्युशन त्याच्याकडे? असेल आमचं काही. श्रुती. कार्तिक, मी तुला सांगते, त्याला वेळीच लिमिट मध्ये ठेव. ते पवनला तुझ्या आयुष्यात एवढा इम्पॉर्टन्स नको देऊस रे. तो फक्त एक मॅनेजर आहे. अत्यंत आगाऊ मॅनेजर आहे तो, आणि 1 नंबरचा आतल्या काठीचा माणूस. आता तू अति करते. मी अति करते आता हे? हा म्हणजे त्याच्याबद्दल डिस्कस तू करतेस अगं, तू त्याला इम्पॉर्टन्स देतेस, मी नाही.
मला त्याच्याबद्दल डिस्कस करण्यात काहीही इंटरेस्ट नाही. मी तुला एवढंच सांगते की वेळीच अलर्ट हो, सगळ्या गोष्टी हाताबाहेर जाण्याच्या आधी. मला भूक लागली आहे. लेट्स गो. सो शलाका मॅम, हा आहे आमचा प्लॉट. आय एम सॉरी तुम्हाला ऑफिस आवर्स नंतर थांबावं लागलं. काय नाही, एका ते काम निघालं त्यामुळे थोडंसं पोचायला उशीर झाला. इट्स ओके. पण मला हा प्लॉट जरा डे लाईट मध्ये बघता आला असतं तर आणखीन बरं झालं असतं. हा ऍक्च्युली यु नो व्हॉट, ग्रँड लेवलवर चालू होणार आहे आमची म्युझिक अकादमी. इंटरनॅशनल म्युझिक स्कूल या थीमवर आधारित आहे आमची म्युझिक अकादमी. आफ्टर ऑल इन्फ्रास्ट्रक्चर मॅटर्स अँड इट ऑल स्टार्ट्स फ्रॉम दिस लोकेशन. सो कशी वाटली तुम्हाला आमची जागा? जागा कशी वाटली? मस्त. है ना? मी काय म्हणते, तुम्ही तुमचे सगळे डॉक्युमेंट्स लवकरात लवकर मला द्या, म्हणजे कसं मलाही लवकर लोन प्रोसेस करता येईल. या मी जगताप साहेबांशी आज बोललो. ते म्हणाले की जागेचं पोझिशन तर तुम्हाला मिळालं ना, डॉक्युमेंट्स पण होतील प्रोसेस लवकरच. काय ना, ते थोडंसं इलेक्शन चालू आहे ना, त्यामुळे जगताप साहेब बिझी आहेत. मला तर माहिती आहे कसं असतं ते. आता त्यांच्या मागे नाही लागू शकत आपण. ठीक आहे, तुम्ही प्रसन्न सरांच्या घरचे आहात. तुम्ही दिलेल्या माहितीनुसार मी लोन नक्की प्रोसेस करेन. नाउ लेट्स सी. थँक्स. म्हणजे होऊन जाईल ना काम आपलं आता? सर, आय विल ट्राय माय लेवल बेस्ट. या शलाका मॅम, थँक्यू सो मच. उद्या या जागेवर आमची संगीत अकादमी अशी थाटात उभी राहील ना, तर तुमची आठवण नक्की आहे. तुम्हाला यायचं आहे इनॉग्रेशनला. इनॉग्रेशन नंतर आधी फाउंडेशन स्टोन ठेवू, तेव्हा सुद्धा तुम्हाला यायचं आहे. बाय द वे, तुम्ही जागेचे डॉक्युमेंट्स आणि पोझिशन लवकर घ्या, नाहीतर प्रॉब्लेम होईल. या आणि मग आम्हालाही काही करता येणार. येस येस. गुड बाय. या चला, मी तुम्हाला सोडतो, खूप उशीर झाला ना. थँक्यू, बट आय विल मॅनेज. ओके. मेन कोर्स मध्ये काय ऑर्डर करायचं? अरे सरप्राइझिंग आहे. पवनने काही सजेस्ट नाही केलं. श्रुती, कशाला त्या पवन बद्दल मला निगेटिव्हिटी ठेवतेस? कोण काय बोललंय ते सोड ना. मला सांग, आज किती दिवसांनी आपण एवढा छान वेळ घालवतो एकमेकांबरोबर, ते बघ. मजा आली की नाही ते सांग. मला तर मजा आली. मला खूप मस्त आणि फ्रेश वाटतं. मला पण छान वाटलं. मग झालं तर. आणि पवनचं म्हणशील ना, तर तो बेसिकली जरा आगाऊ आहे. त्याला असं वाटतं की प्रत्येक बाबतीत बोलणं ही त्याची जबाबदारी, त्यामुळे असे सजेशन्स येतात. इट इज ऑब्वियस. कार्तिक, आगाऊपणा ही ऑब्वियस गोष्ट कशी असू शकते रे? श्रुती यार, बरं ते सोड. आज पहिल्यांदा मी सिलेक्ट केलेली फिल्म तुला आवडली, त्याबद्दल बोलूया. बरं, त्या फिल्मवरून आठवलं, त्या फिल्मची हिरोईन तिच्या बॉसला म्हणते ना की मैं आपके प्रमोशन की मोहताज नहीं हूं, मैं अपनी किस्मत खुद लिखती हूं. मला तू दिसलीस, तू आणि सॅम सर. ए, सॅम सर खूप भारी आहेत. तो बॉस खूप होपलेस होता त्यातला. हो, आणि त्या हिरोईन मध्ये आणि तुझ्यामध्ये अदरवाईज काहीच कॉमन नव्हतं. बघ ना, म्हणजे ती तिच्या बॉयफ्रेंडसाठी सगळं सोडायला तयार होती, आणि तू तुझ्या बॉक्सिंगसाठी मला सोडायला तयार होती. ऑर्डर दे पटकन. मी काय म्हणतो, असंच बसूया ना थोडा वेळ, गप्पा मारूया. असंही आज कोणीही डिस्टर्ब करणार नाही आपल्याला. पवन, आता हा फोन येणं सुद्धा ऑब्वियस गोष्ट आहे नाही? नाही घेत मी. अरे नाही, घे ना फोन. कशाला? महत्वाचं असेल काहीतरी. त्याला विचारायचं असेल की तुम्ही फिल्मला गेलात ती कशी वाटली. त्याला हे विचारायचं असेल डिनरला गेलात का, कुठे गेलात. त्याला विचारून घे की इथे आलोय ते ओके आहे ना. मी हा फोन रिसीव्ह करत नाहीये अगं. जाऊ देत, घे फोन. महत्वाचं असेल काहीतरी. नक्की. अधिक माहितीसाठी
सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.